Good morning to all respected junior college lecturer. Welcome to my YouTube channel. My name is Professor Prakash Vasangir. In this video, today, in this video, आता जो आपला 12वीच्या मूल्यमापनाच्या बाबतीतला जो नवीन GR निघालेला आहे, त्या GR नुसार आपण वर्ग 12वीचं मूल्यमापन कसं करायचं या बाबतीत थोडस आपण या व्हिडिओ मधनं एक उहापोह करणार आहे. तर आता जो GR सध्या निघलेला आहे तो 18 पेजेसचा GR आहे. त्या GR ला वाचून चांगल्या प्रकारे आपण जर वाचलं तर त्याच्यामधनं जे काही मला हा रिझल्ट कसा बनेल, जे काही मला वाटलं आहे की अशा प्रकारे हा रिझल्ट बनू शकतो, ते आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगोपांग चर्चा करण्याचा हा एक विषय आहे. यापेक्षाही वेगळे मत असू शकतात किंवा जो काही बोर्डाचा यानंतर वेबिनार होणार आहे त्यामध्ये याच्यामध्ये काही थोडेफार चेंज सुद्धा होतील, पण फार काही मोठे चेंज माझ्या मते तरी असं वाटते होणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला वर्ग 12वीचा निकाल बनवत असताना आपल्याजवळ काय असायला पाहिजे, तर आपण आपल्या वर्ग 12 मध्ये कोविड-19 मुळे आपलं कॉलेज तर बंदच होतं, म्हणजे विद्यार्थी नव्हते. आपण ऑनलाईन आपलं अध्यापन पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे आपण विद्यार्थ्याचं मूल्यमापन ज्या ज्या काही आपण जर समजा ऑनलाईन काही टेस्ट घेतले असतील किंवा जेव्हा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये शासनाने पाठवले होते तेव्हा आपण काही ऑफलाईन सुद्धा टेस्ट घेतल्या असतील, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला 12वीचं मूल्यमापन करावयाचं आहे. तर सर्वप्रथम आपण जो टेबल 11वीच्या मूल्यमापनासाठी वापरतो तोच टेबल मी इथं तयार केलेला आहे. सिरियल नंबर पहिल्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या ह्याच्यात नेम ऑफ स्टुडंट आहे, त्यानंतर इथं आपण घेतो फर्स्ट युनिट टेस्ट 25 मार्क्स असते आपली, त्यानंतर फर्स्ट टर्म 50 मार्क्स असते, त्याच्यानंतर सेकंड युनिट टेस्ट 25 असते, कॉमन टेस्ट 80 मार्क्स, प्रॅक्टिकल 20 मार्क्स, असं आपलं 200 हे 11th मध्ये मूल्यमापनाची मेथड आहे. तर आता आपल्याकडे जे विषय आहेत त्याच्यामध्ये एक ते 80-20 आणि दुसरा जर सायन्सचे विषय घेतले आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, याच्यामध्ये एक कॉमन विषय घेतोय. आर्टचे विषय जर घेतले तर 80-20 आहे, लँग्वेज सुद्धा 80-20 आहे आपली, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स 80-20 आहे, त्यानंतर सायन्सचे जर आपण विषय घेतले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तर 70-30 असं त्याचं बायफर्गेशन होते. तर मी आज उदाहरणादाखल माझा जो विषय आहे तो आहे गणित, आणि गणिताचं जे बायफर्गेशन आहे ते 80चं थेरी असते आणि 20 मार्क्सचं प्रॅक्टिकल असते. मी त्याचा आता या व्हिडिओमध्ये विचार करणार आहे. आपण हा जर व्हिडिओ जर आपण समजा बघितला तर तुम्ही तुमच्या विषयाचा सुद्धा या व्हिडिओच्या वरून इझिली जे मूल्यमापन आपला जो आहे तक्ता तो आपण आपल्या विषयाचा बनवू शकतो. तर आता कोरोनाचा काळ असल्यामुळे आपण असं गृहीत धरू की एखाद्या कॉलेजमध्ये फक्त पहिलीच युनिट टेस्ट झाली, पण आता पॉसिबिलिटी आपल्याला गृहीत धरायची आहे. एखाद्या कॉलेजमध्ये फक्त पहिलीच युनिट टेस्ट झाली, पहिली जी युनिट टेस्ट आहे म्हणजे फर्स्ट जे युनिट टेस्ट आहे ते 25 मार्कची असते, आणि असं आपल्याला आता गृहीत धरायचं आहे की या विद्यार्थ्याला 25 मधून काहीतरी 18 मार्क्स मिळालेले आहेत. ते 18 मी या जो टेबल आहे या टेबल मध्ये इथं हे केलेले आहेत. मग आता हे 18 मार्क्स जे मिळालेले आहेत त्याने आता नंतरची जी टर्म्स आहे आपल्या कॉलेजमध्ये या कोरोनामुळे झालीच नाही असं आपण गृहीत धरू. मग आता या 18चं कारण आपल्याला माहित आहे 30 आणि 40 असा आपला फॉर्म्युला आहे. 30 10वीचे घ्यायचे आपल्याला, त्याच्यानंतर 30% आपल्याला 11वीचे घ्यायचे आहे आणि 40% आपल्याला 12वीचे घ्यायचे आहे. तर सगळ्यात अगोदर आपण 12वीचं घेतोय. माझा विषय गणित आहे, मी गणितचं बायफर्गेशन सांगितलं 80-20 असं येणार आहे. मग आता या 18 जर 25 पैकी 18 याला मिळाले तर मग आता 40 म्हणजे आपला जो हा आहे गणिताचा जो थेरी पेपर असतो तो 80 मार्काचा असतो.
आणि ते या टेबलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. हा तक्ता क्रमांक 3 आहे ना, याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आता माझा जो विषय आहे हा 80 मार्काचा आहे. मग 80 मार्काचा असेल तर 10वी साठी त्याचे जर आपण 30% गुण घेतले 80चे तर ते येतात 24. त्याच्यानंतर 8 त्रिक 24. त्यानंतर पुन्हा 11वी साठी 8 त्रिक 24 येतात. आणि 12वी साठी जर आपण 40% घेतो म्हटलं तर 8 चूक 32 होतील ते. इथं 32 आहे. हा कॉलम माझ्या म्हणजे सगळ्यात कामाचा कॉलम माझ्यासाठी, माझ्या विषयासाठी आहे. दुसरं असं की आपल्याला हे जे प्रॅक्टिकलचे गुण आहेत ना, याचं पर्सेंटेज काढायचं नाही. प्रॅक्टिकलच्या गुणाचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं नाही. ते जेवढे त्या विद्यार्थ्याला मिळतील 12वी मध्ये तेवढेच त्याच्या गुणामध्ये ऍड होतात. त्यामुळे हा सगळा जो पर्सेंटेजचा जो उहापोह करायचा आहे तो फक्त आपल्याला थेरी बाबतीत करायचा आहे. मग आता 12वीचा कॉलम आहे. मी सध्या अगोदर डिसेंडिंग ऑर्डर न जातोय. 12वीचा अगोदर हे करतोय. मग 12वीचा जर आपण अगोदर रिझल्ट काढला तर 12वीच्या गुणाचे आपल्याला 40% गुण काढणं म्हणजे इथं 32 पैकी काढावं लागतं. या तक्त्यानुसार 32 पैकी. मग आता हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने एकच या कॉलेजमध्ये म्हणू आपण या कॉलेजमध्ये एकच घटक चाचणी झालेली आहे, प्रथम घटक चाचणी. तर त्याला 25 पैकी इथं 18 गुण मिळालेले आहेत. मग आता इथं आपण कसं करणार हे याचं कॅल्क्युलेशन. तर 25 पैकी 18 तर 32 पैकी किती? 25 पैकी 18 तर 32 पैकी किती? म्हणून 18 गुणला 32 भागीला 25. एकही टेस्ट दिली तरी काही फरक पडत नाही. म्हणून इथं आपण 18 म्हणजे 18 मल्टिप्लाइड बाय 18 मल्टिप्लाइड बाय 32 डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू. हा पहिला चान्स घेतोय मी. पॉसिबिलिटी आहेत सगळ्या आपल्या जवळ आता, म्हणून हा पहिला चान्स घेतलाय. इज इक्वल्स टू. आता याला आपल्याला सोडावं लागणार आहे. 18 मल्टिप्लाइड बाय 32 आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 18 मल्टिप्लाइड बाय 32 इज इक्वल्स टू 576. 576. तशी ही सिस्टीम त्या सॉफ्टवेअर मध्ये ऍटो मध्येच आहे, पण आपल्याला आपल्या पत्त्यामध्ये हे भरावंच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काढता आलं पाहिजे असं मला वाटतं. आपण इथे केले आपण 25 इज इक्वल्स टू इज इक्वल्स टू 576 divided by 25 करायचंय. Divided by 25 which is equals to 23.04 येते. 23.04 असे. आणि मग आता याला आपल्याला जेव्हा आपण आपल्या तक्त्यामध्ये याला ऍड करू तेव्हा याला राऊंड अप मध्ये करायचं. तर याच्यामध्ये याला राऊंड अप करताना 10वीच्या वेळेस त्यांनी असं केलेलं आहे की 23.1 जरी असेल तरी त्याला 24 करायचं. मग आता हा 23.04 आहे, म्हणजे 23.01 सुद्धा असेल तरी त्याला आपल्याला पुढे 24 घ्यायचं आहे. म्हणजे पुढचा त्याच्यामध्ये एक आकडा घ्यायचा आहे. तर इज इक्वल्स टू हे येणार आहे 24. हे झाले एखाद्या कॉलेजमध्ये फक्त एकच युनिट टेस्ट म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट झाली असेल तर. आता आणखी एखादं उदाहरण आपण असं घेऊ की एखाद्या कॉलेजमध्ये फर्स्ट युनिट टेस्ट नाही झाली, सेकंडही नाही झाली. मग समजा त्यांनी आता 50 मार्काची समजा त्यांच्याकडे जे फर्स्ट टर्म आहे ते घेऊ शकले. काही ना काही तर आपल्याला घ्यावंच लागेल. मूल्यमापन करायचं आहे तर कुठली ना कुठली टेस्ट आपल्याला विद्यार्थ्याची घ्यावी लागणार आहे. मग आता ही फर्स्ट टर्म आहे, ही जी आहे फर्स्ट टर्म ही आपली 50 मार्क्सची आहे. आता या 50 मधून माझं मी असं म्हणतोय की त्या विद्यार्थ्याला काहीतरी 32 मार्क्स पडलेले आहेत. बाकी कोणती टेस्ट नाही झाली, एकच टेस्ट झाली असं आपण गृहीत धरू. मग आता याचं 32 पैकी कसं काढायचं आपल्याला ते पाहायचं. मग आपण फर्स्ट टर्म साठी जातोय. इथं आपण फर्स्ट टर्म साठी येऊ. पुन्हा आपलं जे सूत्र आहे ते फिक्सच आहे. सूत्र असं राहणार आहे आपलं 50
पैकी जर त्याला 32 तर 32 पैकी किती? 50 पैकी त्याला 32 तर 32 पैकी किती? म्हणजे 32 गुणिले 32 भागीला 50. मग इथे घेऊ आपण 32 मल्टिप्लाइड बाय 32 डिवायडेड बाय 50 असे, विच इज इक्वल्स टू, याचं सुद्धा आता कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागणार आहे. 32 मल्टिप्लाइड बाय 32 32 मल्टिप्लाइड बाय 32 1024 1024 इथे येणार आहे 1024 1024 डिवायडेड बाय 50 इज इक्वल्स टू, आता या 1024 ला आपल्याला 15 डिवाइड करायचंय, डिवायडेड बाय 50 20.48, so right here 20.48 which is equals to, आता याला जर आपण पुन्हा राऊंड अप मध्ये केलं या फिगरला तर हे होणार आहे 21 मार्क्स. त्यांनी जर फर्स्ट टर्म त्या कॉलेजमध्ये जर फर्स्ट टर्म झाली असेल तर. आता पुढे आपल्याला आणखी जायचं आहे, आणखी एक चान्स आहे आपल्याकडे. एक मी घटक चाचणीचं काढून दाखवलं, एक फर्स्ट टर्मचं. तर पुढला चान्स असा आहे की एखाद्या कॉलेजमध्ये कॉमन टेस्ट झालेली आहे आणि त्या कॉमन टेस्ट मध्ये 80 पैकी त्या विद्यार्थ्याला असं गृहीत धरू आपण की 65 मार्क्स मिळाले. तर मग आता 32 पैकी किती मिळतील ते आपल्याला इथं सुद्धा हा एक तिसरा चान्स आहे आपल्याकडे. सगळ्याच टेस्ट झाल्या पाहिजे अशा नाही, कुठली तरी एखादी टेस्ट झाली तरी भरपूर आहे. मग आता आपण याला कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. पुन्हा 80 मधून त्याला 65 मिळालेले आहे, तर 32 मधून त्याला किती मिळतील? म्हणजे 65 मल्टिप्लाइड बाय 32 डिवायडेड बाय 80. सो वी राइट हियर 65 मल्टिप्लाइड बाय 32 डिवायडेड बाय 80 असे. याचं आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावं लागणार आहे. 65 मल्टिप्लाइड बाय 65 मल्टिप्लाइड बाय 32 is equals to 2080. 2080. So right here 2080 upon 80. So right here 80 is equals to, आता याचं आपल्याला डिवायडेशन्स करावं लागेल. 2080 डिवायडेड बाय 80. So right, divided by 80 26 हे झाले याचे 32 पैकी याला 26 मार्क्स मिळतील. तर ही एक मी एक्झाम्पल घेऊन कुठली एक जर टेस्ट त्या विद्यार्थ्यांनी दिली तर त्याचं आपण कशा प्रकारे 40% मध्ये थेरीचं रूपांतर करायचं, थेरीचं रूपांतर करायचं आहे. त्यानंतर हा जो कॉलम आहे प्रॅक्टिकलचा, या प्रॅक्टिकलच्या कॉलम मध्ये आपल्याला 20 पैकी त्या विद्यार्थ्याला त्याचं रेकॉर्ड वगैरे पाहून, आपण जे वर्षभर त्याला काही रेकॉर्ड्स वगैरे लिहायला दिले असतील ते रेकॉर्ड वगैरे पाहून जर तुम्हाला काही शक्य होत असेल तर त्याची काय ऑनलाईन वगैरे त्याच्यावर जर काही स्किलची टेस्ट घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतली समजा. आणि त्यानंतर असं काही नाही हार्ड अँड फास्ट, तुम्ही रेकॉर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवले निकाल लागेपर्यंत तरीही व्यवस्थित आहे. त्या रेकॉर्ड वरून त्याचा रेकॉर्ड पाहून सुद्धा आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो. मग आता मी या प्रॅक्टिकल मध्ये हा विद्यार्थी चांगला आहे याचं म्हणजे यांनी रेकॉर्ड वगैरे सगळं व्यवस्थित तयार केलेलं आहे, त्यामुळे मी याला 20 पैकी 20 दिलेलं प्रॅक्टिकल मध्ये. आणि या 20 ला कन्व्हर्शन नाही, त्यामुळे 20 आता आपल्या फायनल निकालामध्ये, थेरीच्या फायनल निकालामध्ये डायरेक्ट ऍड होणार आहेत. मग मी थेरीच्या अशा 3 पॉसिबिलिटी कॉलेजमध्ये राहू शकतात, याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. समजा एखाद्याने जर म्हणजे पहिली दिली दुसरी दिली, समजा 2 घटक चाचण्या जर झाल्या असतील तर मग दोघांचं बेरीज करून जर समजा 50 पैकी एवढे आहेत तर 32 पैकी किती, असं पण आपल्याला करता येणार आहे. तर इथं हा आपण आता 12वीचा विषय घेतलेला आहे की 12वीचा रिझल्ट आपण कसा तयार करायचा, तो आपण इथं 40% रिझल्ट 12वीचा तयार केलेला आहे. आता आपण जाऊ दुसऱ्या याच्याकडे,
विषयाकडे, तो म्हणजे आता आपल्याला 10वीचा निकाल तयार करायचा आहे. आणि 10वीचा निकाल तयार करण्यासाठी आपल्याला 10वीच्या गुणपत्रिकेची, विद्यार्थ्याची जी काही सत्यप्रत आहे ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कारण याचा जो नियम त्या जी आर मध्ये ठरवून दिलेला आहे तो असा आहे की 10वीच्या जे काही विषय असतील याच्यामध्ये हायेस्ट स्कोर ज्या 3 विषयामध्ये आहे म्हणजे बेस्ट ऑफ 3 आपल्याला घ्यायचं आहे. आणि या बेस्ट ऑफ 3चं ऍडिशन करायचं आणि त्याची सरासरी काढायची आणि त्याच्या आपल्याला 30% घ्यावं लागतं. हा 10वी वरून जो आपल्याला निकाल बनवायचा आहे, जे मूल्यमापन करायचं आहे 12वीच्या विद्यार्थ्याचं, त्याची ती एक मेथड त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणून आता आपण या जर मार्कशीटच्या विद्यार्थ्याचं जर आपण ऑब्झर्वेशन्स केलं, निरीक्षण केलं तर आपल्याला बेस्ट ऑफ 3 म्हणजे हायेस्ट मार्क एक दिसतात हिंदी आणि संस्कृतमध्ये 96 आहेत. त्याच्यानंतर दिसतात सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे 93 आहेत त्याला. आणि इकडे जर बघितलं तर याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये 93 आहेत. नंतर आपण जर विषय घेतला आपण तर मराठी आहे. मराठीमध्ये 88 आहेत. म्हणजे 96 पहिला इंग्लिश यायचं तर 67च आहे. त्यामुळे हा एक घ्यावा लागेल आपल्याला 96 वाला. दुसरा घ्यावा लागेल आपल्याला हा मराठी 88 वाला. आणि तिसरा आपल्याला घ्यावा लागेल हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये 93 त्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत. तर याची आपल्याला या बेस्ट ऑफ 3 ची आपल्याला काय करायची टोटल आणि त्याला 3 न डिवाइड करून त्याची आपल्याला ऍव्हरेज काढायची म्हणजे सरासरी आपल्याला काढायची आहे. ती सरासरी आता आपण इथं काढणार आहे म्हणजे त्याला 100 मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर आता आपण पुढच्या जो आपला 10चा रिझल्ट आपल्याला तयार करायचा आहे आणि तो येते तो किती घेतोय आपण 30%. तर अगोदर आपण बेस्ट ऑफ 3 चा ऍव्हरेज काढू. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अगोदर घ्यावं लागेल बेस्ट ऑफ 3 सब्जेक्ट ऍव्हरेज बेस्ट ऑफ 3 सब्जेक्ट आणि त्याचा आपल्याला ऍव्हरेज घ्यायचं आहे. तो आता आपण इथं ऍव्हरेज घेणार आहे. सो इज इक्वल्स टू हिअर हायेस्ट स्कोर जे मार्क्स असणार आहे ते सब्जेक्ट बघू आपण 96 आहे. त्याच्यानंतर 88 आहे 93 आहे म्हणजे 96 प्लस 88 प्लस 93 96 96 प्लस 88 प्लस 83 डिवायडेड बाय 3 आणि याचा आपल्याला तिथं ऍव्हरेज घ्यावं लागणार आहे कारण 3 सब्जेक्ट घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये. तर याचं आपण इथं ऍडिशन आपल्याला करायचंय 96 प्लस 88 प्लस 83 is equals to 267. So right here 267 upon 3 is equals to आता याचं डिवायडेशन करायचं आपल्याला 267 divided by 3 divided by 3 89. So right here 89 96 88 93 पाहिजे सॉरी 96 88 93 इथं करेक्शन करतोय. पुन्हा आता आपल्याला ऍडिशन करावं लागेल याचं 96 प्लस 88 प्लस 93 277 277 divided by 3 divided by 3 92.33 92.33 here 92.33
3. $92.33. Again, we repeat this. Highest score subject, that is the best of 3, 96 plus 88 plus 93. So we add this 96 plus 88 plus 83. 267. 267 divided by 3. 1 minute. 96 plus next highest score, that is 88 plus next 93 which is equals to 277, and here 277 upon 3 which is equals to here 277 divided by 3, 92.33. And this is the average of best of 3 subject. And then we convert this into 30%. Therefore, here 30% marks of class 10 is equals. आता आपल्याला 30% मार्क्स क्लास 10 चे काढायचे. मग आपण पुन्हा आपल्या या टेबल मध्ये जर गेलो आपण, तर 10वी साठी जे 80 मार्काच्या थेरीसाठी, इयत्ता 10वी साठी 30% 24 येतात. 8 त्रिक 24. मग आता याला 100 पैकी जर 92.33 असतील तर 24 पैकी किती राहतील ते आपल्याला करायचं. 24 पैकी किती मार्क्स येतील. सो हियर बाय राइट 92.33 multiplied by 24, 8 त्रिक 24 डिवाइडेड बाय 100 मधून आहे पण याला 100 ने डिवाइड करायचं. डिवाइडेड बाय 100 which is equals to is equals to. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला आपल्याला 100 ने याला डिवाइड करायचं आहे. सो हियर 92.33 multiplied by 24 याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे 2215.92 2215.92 अपॉन इथं घ्यायचं आहे आपल्याला 100. आणि आता याचं काय करायचं, याला 100 ने आपल्याला डिवाइड करायचं. सो इज इक्वल्स टू दिस डिवाइडेड बाय that is 2215.92 divided by 100 is equals to 22.15. 22.15. So we write here which is equals to 22.15. आणि आता याला आपण जे 10 चे 30% मार्क्स आहेत याला आपल्याला राऊंड अप मध्ये करावं लागेल. आता 22 म्हणजे हे झाले याचे, या विद्यार्थ्याचे 23 मार्क्स. हे झाले याचे 23 मार्क्स. हे अशा प्रकारे आपण 10वीचे 30% मार्क्स याचे काढलेले आहेत. अगोदर 12वीचे काढले, त्यानंतर आपण 10वीची मार्कशीट घेतली आणि 10वीच्या मार्कशीट वरून आपण बेस्ट ऑफ 3 चा ऍव्हरेज काढला आणि त्या ऍव्हरेजचे आपण 30% काढलेले आहेत. ते आले त्याचे 23. आता आपल्याला जायचं आहे 11th कडे. आता 11th वरून जेव्हा आपण या विद्यार्थ्याचा रिझल्ट बनवू तेव्हा आपण जो विषय, आपण ज्या विषयाचं मूल्यमापन करतोय त्या विषयाचे मार्क आपल्याला 11th मार्कशीट मध्ये पाहिजे. ते 100 पैकी आहेत. मग आता माझा विषय गणित आहे.
म्हणून मी आता याच्यामध्ये गणिताचे मार्क्स पाहतो. गणिताचे मार्क्स किती आहेत? 57 मार्क्स या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आणि आता या 57च्या पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याचे आउट ऑफ म्हणजे 24 म्हणजे 100 मधून त्याला जर समजा 57 आहेत तर 24 मधून त्याला किती असतील ते आपल्याला आता पुढच्या याच्यामध्ये आणखी फाइंड आउट करायचं आहे. बघा आता पुढे आपण आणखी याला सॉल्व्ह करणार आहे. 30% marks of class 11th. So right here 30% marks of class 11th 30% marks is equals to, आता जो माझा विषय आहे गणित, त्या गणित विषयामध्ये मी अगोदरच इथं पाहिलेले आहे 57 आणि याचे 30% काढायचे असेल तर 57 मल्टिप्लाइड बाय 24 अपॉन 100. So right here 57 multiplied by 24 upon, कारण हे जे 57 मार्क्स आहेत आउट ऑफ 100 आहे, सो अपॉन 100 इज इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला आता करावं लागणार आहे. 57 multiplied by 24 1368. So right here 1368 upon 100 आणि याचं तर डिवायडेशन जर केलं आपण तर हे येणार आहे 13.68 इज इक्वल्स टू 13.68 आणि याला राऊंड अप करायचं असेल तर ते होणार आहे त्या विद्यार्थ्याचे 14 मार्क्स. हे आपण त्या विद्यार्थ्याने जे गुण संपादन केलेले आहेत 11th मध्ये आपल्या विषयामध्ये, स्वतःचा जो आपण विषय शिकवतोय त्या विषयाचं मूल्यमापन तयार करतोय त्या विषयाचे, आणि त्याच्यावरून आपण त्याचे 30% काढले म्हणजेच त्याला 100 पैकी तिथं 57 होते तर त्याला 24 पैकी इथं 14 मार्क्स मिळतात. 24 पैकी किती मिळतात? 14 मार्क्स मिळतात. आणि आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला क्लास 12 मध्ये किती गुण मिळतात ते आता त्याचं आपल्याला टोटल करावं लागणार आहे. आणि हे येतील आउट ऑफ 100 मार्क्स इन क्लास 12 मध्ये आउट ऑफ 100 आपल्या विषयामध्ये किती मार्क्स मिळतात ते आता आपल्याला इथं काढायचं आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, थेरी प्लस प्रॅक्टिकल. तर अगोदर आपण थेरीचे मार्क्स इथं काउंट करणार आहे. थेरीचे मार्क्स बघू आपण. त्याला 12वी मध्ये थेरीचे आपल्या विषयामध्ये जे मार्क्स मिळालेले आहेत ते इथं आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता याच्यापैकी कोणती टेस्ट तुमच्या कॉलेजमध्ये झाली ते तुम्ही घ्यायची. मी आता असं गृहीत धरतोय की माझ्या कॉलेजमध्ये फर्स्ट समजा युनिट टेस्ट झाली नाही, त्याच्यानंतर फर्स्ट टर्म सुद्धा झाली नाही, कारण सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये समजा नव्हते, ऑनलाईन जेव्हा आपण त्यांच्या टेस्ट घेतल्या तेव्हा त्यांच्याकडे मोबाईलचा प्रॉब्लेम वगैरे अनेक अडचणी, कनेक्टिव्हिटीची पण अडचण असायची. म्हणून आपलं 1 नोव्हेंबरमध्ये आपल्या शासनाने विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये पाठवले होते, तेव्हा आपण त्यांची कॉमन टेस्ट घेतली असं मी गृहीत धरतो. आणि माझ्या विद्यार्थ्याला कॉमन टेस्ट मध्ये 80 मधून जर 65 मार्क्स भेटले तर त्याला 32 मधून किती भेटले इथं, तर हे 26 भेटलेले. तुमच्या याच्यात जर फर्स्ट टर्म झाली असेल तर मग तुम्ही या कॉलमचा विचार करायला पाहिजे. फर्स्ट टर्म झाली असेल तर फक्त याचाच विचार करा, आणि सगळंच झालं असेल तर मग सगळ्याचं टोटल करून त्याने त्याच्या 32 मध्ये कन्वर्ट केला.
तर माझ्या याच्यामध्ये समजा आता मी असं गृहीत धरलं की कॉमन टेस्ट झाली आणि ती 26 याच्यामधले मार्क्स त्याच्यात. मग हे 26 घेतले आपण 12वीचे, त्याच्यानंतर 10वीचे येतील इथं. 10वीचे 23 म्हणजे 26 अधिक 23 करावं लागेल आपल्याला. 26 अधिक 23 आणि अधिक करावं लागेल 14 इज इक्वल्स टू हिअर 26 प्लस 23 प्लस हिअर 14 इज इक्वल्स टू. आता याचं आपल्याला करावं लागेल ऍडिशन आणि हे ऍडिशन म्हणजे त्याचे आपले थेरी मधले जे मार्क्स आहेत ते आउट ऑफ येणार आहेत. ते थेरी मधले आउट ऑफ 80 मधले मार्क्स येतील अगोदर. तर हे होणार आहे 26 प्लस 23 प्लस 14 इज इक्वल्स टू त्या विद्यार्थ्याला 63 मार्क्स थेरीमध्ये मिळाले. प्लस आता मी काय केलं सुरुवातीलाच माझ्या विद्यार्थ्याला त्याचं रेकॉर्ड वगैरे चांगलं असल्यामुळे मी त्याला प्रॅक्टिकलचे मार्क्स 20 दिलेले आहेत 12वी मध्ये. ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. हे झाले प्रॅक्टिकलचे मार्क्स. मग याचा आपण जर टोटल केलं तर ते आउट ऑफ 100 मधले त्याचे मार्क्स होतील आणि ते येतं 3 + 0 3 and 6 + 2 83 मार्क्स त्या विद्यार्थ्याला भेटणार आहेत. हा आपण एका विद्यार्थ्याचा निकाल कसा तयार करावा त्याचा या व्हिडिओमध्ये उहापोह केलेला आहे. चर्चा आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये दुरुस्त्या असू शकतात. बोर्डाचा वेबिनार झाल्यानंतर काही याच्यामध्ये आणखी ते दुरुस्त्या राऊंड अप कसं करायचं काय नाही. हा मी एक 10वीचा बेस थोडासा घेतला आणि त्याच्यानुसार हे अशा प्रकारचं असेल असं मला वाटतंय. तर बंधूंनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जे बटन आहे त्याला प्रेस करा आणि तो व्हिडिओ जो आहे त्याला लाईक करा ही आपल्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद आणि इथं मी आता थांबतो.